दादा आजपासून 1 रुपयाने सीएनजी दरामध्ये वाढ झालेली आहे. काय नक्की म्हणणं आहे? तुम्ही देखील आता सीएनजी भरायला आलेला आहात. कधी माहिती पडलं तुम्हाला? मला आत्ताच माहिती पडलं हा दर जो वाढलेला आहे तो. पण ॲक्च्युली बघायला गेलं तर हे वाढणारं नाही पाहिजे. कारण काय माहिती आहे काय, वाढत्या महागाईमुळे बऱ्याच गोष्टी ह्या वाढत चाललेल्या आहेत. आज 500चा सिलेंडर 1000 रुपयाला भेटायला लागला आहे. आम्ही विचार करतो आहे कधी कमी होत आहे, पण हे कमी होतच नाही आहे. आणि इन फ्युचरमध्ये मला तरी वाटतं आहे की ह्या वाढलेल्या गोष्टी ह्या कधी कमी होतच नाही आहे. तर सरकारने याचा थोडाफार विचार करून सर्वसामान्यांना न्याय द्यावा. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी थोडीफार सवलत द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. अनेक रिक्षा चालक असतात, टॅक्सी चालक असतात, त्यांना देखील आर्थिक झळ आहे. तो बसणार का नाही? 1 रुपयाने दर वाढला काय? हा 1 रुपयाचा दर म्हणजे हा प्रत्येकाला बसणारा झळ आहे. आज हे तुम्ही 1 रुपया वाढवतात. आज लाखो गाड्या, करोडो गाड्या ह्या गॅस भरायला येतात. 1 रुपयाच्या हिशोबाने त्यांचा हिशोब किती होतो याचा विचार सरकारने करावा. त्यामुळे हा दर कमी करावा, वाढवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे अशी माझी अपेक्षा आहे. कुठेतरी टॅक्सीचं भाडं देखील वाढू शकतं. काय वाटतं सीएनजी महाग झाल्यामुळे आता? साहजिकच आहे. CNG 1 रुपयाने वाढवला तर प्रत्येकाचे दर वाढणारच. पण सामान्य जनतेचा पैसा कुठे वाढतो आहे त्याच्यामध्ये? पगारदारांचा वेतन कुठे वाढतं आहे त्याच्यामध्ये? ते तर वाढलंच पाहिजे त्याच्यामध्ये. त्यांनी याही गोष्टीचा विचार करावा. जर तुम्ही इथे काहीतरी वाढवताय तर सरकारी याच्यामध्ये प्रत्येकाचा ड्रायव्हरांचा पगार असो किंवा आणखी कोणाचा असो त्याच्यामध्ये पण त्याचे दर वाढवा ना. मग तुम्ही कंपन्यांना काय हे करत नाही? कंपन्यांना तुम्ही टार्गेट करा की बाबा तुम्ही तुमच्या एम्प्लॉईचा पगार वाढवा. तुम्ही इतर गोष्टी वाढवताय ना, तर ह्या गोष्टीमध्ये पण त्याचा भर द्या. सीएनजीचा दर वाढलेला आहे. प्रत्येक किलोमागे 1 रुपया जास्तीचा मोजावा लागणार आहे. कसं बघतो तुम्ही सीएनजी भरायला आला? आता मला तर पहिल्यांदाच माहीत झालं. मी आत्ता बघितलं तर आता 1 रुपया चार्जिंग वाढलेलं आहे, पण आता काही माहिती नव्हतं. पण मी पहिल्यांदा भरायला आलो. आता बघावं लागेल की आता CNG वाढला आहे तर प्रत्येक आता किलो मागे 1 रुपया जास्त द्यावा लागणार. प्रवासी देखील तुमच्या गाडीतून प्रवास करतात. काय वाटतं? काय टॅक्सीचं भाडं कुठेतरी वाढू शकेल? काय वाटतं? प्रवासांचा काय विषय होतो की प्रवाशांना खिचखिच करत राहतात. 1 रुपया वाढला तर आम्ही प्रवासाला तर सांगू शकत नाही की आमचा CNG वाढला आहे म्हणून, की CNG वाढला आहे म्हणून असं प्रवाशांना सांगतो. प्रवास तर चिकचिक करतच राहतात. मग ते काय आम्ही करू, जास्त बोलू शकतो. कुठेतरी मागणी करा सरकारकडे की कमी झालं पाहिजे दर. माझी तर कृपया आहे की सरांना, या मुख्यमंत्री यांना सर्वांना, की बाबा त्यांना काहीतरी ह्या CNGवरती पडझड केली पाहिजे. गोरगरिबांचे सगळे आता आमची तर ओला उबेरवरतीच गाडी चालते, त्याच्यामुळे पैसा पाण्याचा थोडा प्रॉब्लेमच होतो. बाकी काय अडचण? गेल्या 2 ते 3 वर्षात एकदमच सीएनजी वाढल्याचं पाहायला मिळतंय. 5 वर्षापूर्वी हा जो सीएनजीचा रेट होता तो 50 रुपयापेक्षा खाली होता. काय काय वाटतं? मग अचानकच हे 3 ते 4 वर्षामध्ये जास्तच वाढत चालला ना एकदम. तर वाढत चालल्यामुळे तसा रेट पण आम्हाला भेटत नाहीये. वाढत जातो पण तसा रेट पण नाही आम्हाला भेटत. कमी झालं पाहिजे. कमी झाले पाहिजे. आता सरकारला केली विनंती तर सरकारनं केलं तर होऊन जाऊ शकतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.